अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया शेंगदाणा कतली. शेंगदाणा कतली बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे 2 वाटी शेंगदाणे, 1 वाटी साखर आहे, तूप लागणारे आणि 1 वाटी पाणी लागणारे. आता शेंगदाणे ना भाजून घ्यायचे, त्याचं वरचं साल काढून घ्यायचंय. कढई घेतली, 2 वाटे ना शेंगदाणे टाकू, थोडेसे भाजून घ्यायचे. स्लो गॅसवर ना शेंगदाणे भाजून घ्यायचे. फक्त वरचं याचं ना साल निघले पाहिजे ना, असं करायचं. एवढेच भाजायचे. शेंगदाणे ना चांगले भाजून झाले, याचं साल ना सेपरेट व्हायला लागलं. गॅस बंद करून घ्यायचा. शेंगदाण्याचा आवाज येत असेल. शेंगदाणे ना थंड करून याची साल काढून घ्यायची. एक शेंगदाणे काढून घेतले. शेंगदाणे ना आता थंड करून घ्यायचे. हे असं ना साल आहे ना, हे काढून टाकायचं. शेंगदाणे ना थंड झाले आणि याचं साल काढून घेतलंय. आता हे 10 मिनिटासाठी ना फ्रीज मध्ये ठेवायचं, म्हणजे वाटताना याला तेल नाही सुटायचं म्हणून फ्रीज मध्ये ठेवायचं. कढईमध्ये ना 1 वाटी पाणी टाकायचं आणि 1 वाटी साखर टाकायची. ही साखर विरघळत तोवर ना याला मिक्स करीत राहायचं. याचा ना पाक तयार करून घ्यायचा. त्याला ना असं मिक्स करीत राहायचं साखर विरघळत पर्यंत. साखर पण विरघळली, शेंगदाणे पण थंड झालेत. आता मिक्सर मधून बारीक करून घेऊ. हे ना मिक्सर मधून बारीक करून झाले. याला तेल वगैरे काही सुटलं वगैरे काहीच नाहीये. आता ना हे पाक तयार झालंय ना, त्याच्यात हे टाकून घेऊ. मिक्स करू. चांगलं मिक्स करून घ्यायचं. याचे ना गाठी होऊन नाही द्यायच्या. हे ना सारखं मिक्स करीत राहायचं. हे ना एकजीव होतं मिक्स करीत राहायचं. एक चमचा ना तूप टाकायचं. शेंगदाणा कतलीला आहे ना चांगली शायनिंग येते. मी ना हे 5 मिनिटं झाले मिक्स करीते. अजून 2-3 मिनिटे लागेल याला. करायला ना 15 मिनिटं लागतात. अजून 2-3 मिनिटं ना याला शिजायला लागेल, एकजीव व्हायला लागेल. ह्या मिश्रणाचा गोळा व्हायला लागलाय. आता गॅस बंद करायचं आणि एक बटर पेपर काढून घ्यायचं. बटर पेपरला ना तूप लावून घेतले. हे शेंगदाणा कतलीचं आहे ना, हे मिश्रण याच्यावर टाकून घ्यायचं आणि याला ना एकजीव करायचं. असं चांगलं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे कतली ना चांगली होईल. लाटण्याने ना याला लाटून घ्यायचं.
एकसारखी ना लाटून घ्यायची. वरून ना थोडेसे पिस्ते टाकून घ्यायचे. तर पिस्ते ना असे प्रेस करून घ्यायचे. आणि लाटणीने ना पुन्हा एकदा लाटून घ्यायचे. म्हणजे पिस्ते ना चांगले त्याला चिकटतील. शेंगदाणा कतली ना कट करून घेऊ. शेंगदाणा कतली ना कट करून झाली. मी तुम्हाला ना काढून दाखवते आता किती परफेक्ट झाली ती. एकदम परफेक्ट अशी शेंगदाणा कतली तयार झाली. आणि एक तोडून पण दाखवते. Like, comment, and subscribe.